नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही संस्था अशा आहेत की ज्या डोनेशन न घेता सुद्धा आणि कुठल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू न घेता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती शिक्षक भरती करत असतात. 2022 मध्ये अशा कोणत्या संस्था आहेत की ज्यांनी इंटरव्ह्यू न घेता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे, अशा संस्थांबद्दल आणि त्या ठिकाणच्या कट ऑफ बद्दल कॅटेगरी वाईज माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे चॅनल गुरुजन. कुठलाही वेळ न दवडता आपण थेट मुद्द्याला हात घालूयात. बघा, पहिली संस्था तुम्हाला या ठिकाणी दिसेल, बहुउद्देशीय शिक्षक प्रागतिक शिक्षण संस्था हिंगणघाट. या ठिकाणचा VJA कॅटेगरीचा कट ऑफ हा फक्त 115 गुणांवरती आलेला होता. दुसरं जर आपण बघितलं, या ठिकाणी राष्ट्रप्रभा प्रचार समितीची ही शाळा आहे. या ठिकाणचा कट ऑफ हा फक्त ST कॅटेगरीसाठी 80 मार्कांवरती फक्त आणि फक्त 80 गुणांवरती लागलेला होता. पुढची जर आपण शाळा बघितली तर श्री भैरवनाथ शिक्षण मंडळ या ठिकाणी हा जो UDIS नंबर आहे त्या ठिकाणावरून तुम्ही त्या संस्थेची माहिती जाणून घेऊ शकता. SC कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी 136 वरती लागला होता. तर ST कॅटेगरीचा कट ऑफ हा फक्त आणि फक्त 67 गुणांवरती लागलेला होता. SC-BC साठी हा कट ऑफ 114 गुणांवरती होता. पुढे बघूयात ग्रामोन्नती मंडळ. ही जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी जो कट ऑफ आहे तो 108 गुणांवरती होता. SC कॅटेगरीसाठी महिलांसाठी कट ऑफ हा 102 गुणांवरती होता. OBC साठी हा कट ऑफ 145 वरती गेला. NTB, C आणि D यासाठी अनुक्रमे 123, 122 आणि डॅश या ठिकाणी अशा पद्धतीने हा कट ऑफ होता. त्यानंतर जर आपण NTD बघितलं, त्यामध्ये दिव्यांग बांधव जे होते त्यांच्यासाठी कट ऑफ 123 गुणांवरती गेलेला होता. SC-BC चा कट ऑफ जर आपण विचार केला तर 130 मार्क आणि महिलांसाठी 134 गुण एवढा होता. यानंतर जेवाली एज्युकेशन सोसायटी, जेवाळी आहे की जेवाली असेल कदाचित हे, तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं, SC कॅटेगरीसाठी कट ऑफ 130 गुण होता. ST कॅटेगरीसाठी फक्त आणि फक्त 110 गुण होता. हा सेकंडरीचा कट ऑफ आहे 6वी ते 8वी चा. त्यानंतर जर आपण बघितलं OBC साठी तर कट ऑफ हा 125 गुणांवरती होता. तर अशा पद्धतीने आपण शिक्षक भरतीमध्ये जिल्हा परिषदेचा कट ऑफ किती लागलेला होता विदाऊट इंटरव्ह्यू ते सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. थोडा आवाजाच्या माध्यमातून तुम्हाला त्रास होत असेल, आवाज कमी जास्त होत असेल, याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. थोडं तांत्रिकदृष्ट्या मला फार गोष्टी माहिती नसल्या कारणामुळे आपल्या कानांना हा त्रास झाला असेल, त्याबद्दल मी आपली मनापासून क्षमा मागतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कळवायला आम्हाला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.